नाही ना, हे जे चालू आहे ना आता आपल्या देशामध्ये, तिथे आमचे जवान मरतायत, आम्हाला काय नाही त्याचं, आमचं सगळं आनंदात सुरू आहे. पाकिस्तानी कलावंत हवेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला? आवडतील. आमच्याकडे गुलाम अली चालेल का? त्याची कॉन्सर्ट चालेल का? चालेल, आम्ही बघायला जाऊ. तो कोणासाठी लढतोय? त्याचं काय वैयक्तिक भांडण आहे पाकिस्तान बरोबर? मी एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं आणि मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो त्यावेळेला मला खरंच असं वाटलं, अरे खरंच आहे, आपण काय करतो. ते वाक्य होतं त्याचं, तो एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं. गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो, मी कधी गेलोच नव्हतो. गंडोला असं काहीतरी एक वरती तिकडे त्या गुलमर्गच्या इकडे होतं, तिथे मी गेलो. पूर्ण बर्फ होता, पूर्ण बर्फ. त्या फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो, मला असं अजूनही आठवतं, आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो. खाली आल्यानंतर आज अगदी हा आता पांढरा शर्ट आपला, इथे खांब होते, दोऱ्या लावल्या होत्या, त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं. तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते. आम्हाला समजे नाही कशासाठी उभे आहेत. तोपर्यंत लक्ष नव्हतं गेलं आमचं लांब. त्या ज्या केबल कार्स येतात वरती, त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते ज्याच्यातनं त्यांचं जेवण, कपडे, औषधं, सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतं. पूर्ण बर्फ, तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ. ते सगळं सामान आलं, त्यांनी सामान घेतलं, सामान उतरवलं, सगळं खांद्या बिंद्यावरती घातलं, डोक्यावरती घेतलं, भरपूर सामान होतं. आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते. तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या. आपल्या त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं, ते एकटे असतात. एकटे म्हणजे जे काय 8-10 जण जे असतील एकेका छावणीवरती तेवढेच जण असतात. अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत. ते काय करत असतील? कोणासाठी करतायत ते? कोणासाठी उभे आहेत तिथे? कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे? आणि आमच्या देशातल्या काही नागरिकांना वाटतं काय फरक पडतो, कलाकाराला काय बाउंड्री नसते. मला तर कधी कधी वाटतं उलटे फिर आणि ह्याना घाला गोळ्या, ते पाकिस्तानचे राहू देत बाजूला. यांना गोळ्या घातल्याशिवाय हे सरळ येणार नाहीत. सरळ म्हणजे सरळ. काय थट्टा लावली आपण. भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले नोकर आहेत? तुम्ही तिकडे मरा. आज एक एक शहीद होऊन ज्यावेळेला एक एक घरी जातात, काय होत असेल तिकडे? ती विधवा पत्नी तिथे असेल, तिला काय होत असेल? आणि ते ज्यावेळेला समजा असं पकडूया, आपण विचार करूया की ते ज्यावेळेला त्यांच्याकडे समजा एखादं वर्तमानपत्र पोहोचत असेल, ते तिथे छावणीवरती आहेत, बर्फामध्ये आहेत, बंदुका पाकिस्तानच्याकडे ठेवलेल्या आहेत, आणि एखादं वर्तमानपत्र जर समजा त्यांच्याकडे समोर पडलं आणि त्यांनी जर समजा वाचलं की आज भारतामध्ये इथे इथे गुलाम अलीची कॉन्सर्ट आहे, काय होत असेल आत्महत्येनं? कोणासाठी लढतो आहोत आम्ही? तुम्ही मजा करतात इथे देशामध्ये, बरं मजा करा ना, पण शत्रूला आतमध्ये बोलवून कसली मजा आली? याच्यासाठी बसलेत ते लोक.